आपला काही तांत्रिक अडचणीमुळे शिक्षण परिषद होऊ शकले नाही, ते आज घेण्यात आले. तर आज बहुतेक आपले लोक नियोजन 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे बहुतेकांच्या सुट्ट्या यायचा प्रॉब्लेम आलेला होता. काही लोकांचा सॉल्व केला, काही लोकांचा राहिला आणि BLOसाठी कार्यमुक्त झालेले आहे. तरी सुद्धा सर्व लोक या कार्यशाळेसाठी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. आज या कार्यशाळेसाठी आपल्या उर्दू शाळा क्रमांक 1चे मुख्याध्यापक मुसाद सर, 3चे आरिफ सर, 4चे नमान सर, 5चे असलम सर, 6चे आसिफ सर, मराठी शाळा क्रमांक 6चे मुख्याध्यापक रजवर आहेत, मराठी शाळा क्रमांक 7चे मुख्याध्यापक शर्मा सर, 8चे मुख्याध्यापक प्रोफेसर सुद्धा सुद्धा आहे. सर्वांचं स्वागत. तसेच त्याचप्रमाणे आपल्या या कार्यशाळेसाठी खाजगी शाळेचे सर्व मुख्याध्यापक, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा स्वागत. त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षिका त्यांचं स्वागत करतो. आणि आज या शिक्षण परिषद घेण्यामागचा आपला ही 3री शिक्षण परिषद आहे की सर्व एकाच विषयावर 2 विषयावर चालू आहे, विद्यार्थी सुरक्षा आणि इयत्ता 3री 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा. तर याचं शासनाला आपण त्याच्यावर लक्षात घेतलं पाहिजे. शासन किती गांभीर्यानं त्या विषयाकडे पाहून राहिलेलं आहे. विद्यार्थ्याची जी पात्रता आहे हे पूर्ण काळाला मागचे सर जरा लक्ष देतील तर बरं होईल. अन्सार सर, आसिफ सर, कुछ काम है क्या अर्जेंट में? कुछ काम होगा तो कर लो, बाद में बोलते. किती गांभीर्यानं शासन घेत आहे की विद्यार्थ्यांची जे पात्रता आहे ती पात्रता, विद्यार्थी पात्र होणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी शिष्यवृत्तीच्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून होणं अपेक्षित आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्याचा रेशो पाहिला तर खूप कमी आहे. त्यामुळे कलेक्टर मॅडमनं सुद्धा याकडे विशेष लक्ष घातलेलं आहे आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे तयार करून त्यांनी परीक्षेत चांगल्या प्रकारे गुणांनी उतरावं ही अपेक्षा आहे आणि त्यासाठी हे प्रशिक्षण चालू आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी सुरक्षा हा सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. विद्यार्थी सांगितलेला सरांनी घरापासून तर घरापासून घरापर्यंत कुठं सुरक्षित नाही आहे. फार ठिकाणी त्यांना खूप अडचण जाते. तस्करीचे जे फंडे आहेत हे एवढे फंडे लोक अजमावून राहिले. मुलांच्या बाबतीत खूप आहे, म्हणजे भीक मागण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाते, त्याच्यानंतर तस्करी करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाते, बाकीच्या गोष्टीसाठी. मुलं हे अज्ञान असतात, काही वेळेच्या आमिषाला बळी पडतात आणि ते बळी पडल्यानंतर त्यांचा खूप जीवनात म्हणजे त्यांचं जीवनच खलास होते, नष्ट होऊन जाते. अशा पद्धतीनं आपण पिक्चरमध्ये सुद्धा पाहतो आणि यूट्यूबवर सुद्धा पाहतो की विद्यार्थी किती असुरक्षित आहे. आणि त्या सुरक्षेच्या दृष्टीनं एक जसे प्रॉब्लेम शासनापुढे क्रिएट होतात त्या पद्धतीनं शासन उपाययोजना करत राहते. आणि शासन हे विद्यार्थ्याप्रती खूप जागरूक आहे. त्यासाठी आपल्याला मध्यंतरी कुत्र्यांच्या संदर्भात नोडल अधिकारी म्हणून नेमण्यासाठी शाळेत प्रत्येक शाळेला सूचना दिली होती. त्या म्हणजे कुत्र्यापासून विद्यार्थ्यांना बरेचशा आपण यूट्यूबवर किंवा TV वर घटना पाहतो की विद्यार्थी येतात ते त्यांच्या मनमोजी असतात, त्यांच्या तालातच ते रस्त्याने चालत असतात आणि एकदम कुत्रे त्यांच्यावर अटॅक करतात. आणि कोणी जर बचावायला असलं तिथं वाचू शकते किंवा मोकाट जनावरं किंवा असे बेताल वाहतूक, ह्या सर्व गोष्टी च्या दृष्टीनं शासनानं विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीनं एक योजना राखलेली आहे. त्या योजना सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि त्या योजना आपण आपल्या अस्तित्वात आणणं हे तेवढं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे घरापासून घरापर्यंत, म्हणजे काही विद्यार्थ्यांना घरीसुद्धा अत्याचार होतो, अन्याय होतो आणि तो असं नाही आपलं म्हणजे शासनाचं असं म्हणणं नाही की त्याच्या घरी तो अन्याय होणारा त्याला जबाबदार आपण नाहीच आहे, परंतु तरी जबाबदारी आपली आहे. जबाबदारी अशी आपली आहे की त्या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना प्रोटेक्ट करणं हे आपलं काम आहे. आणि त्याचप्रमाणे शासन हे सर्व जबाबदारी आपल्यावर टाकत असते. तुम्ही प्रत्येक पत्राच्या शेवटी एक ओळ असते की सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील आणि मुख्याध्यापक सूचना काढते ही सर्वस्वी जबाबदारी पर्यायानं सर्वजण आपण
त्यामध्ये आलोच की खरंच ते आपली जबाबदारी आहे. आपण तो पेशा स्वीकारलेला आहे आणि त्या पेशाला न्याय देण्यासाठी आपण इथं ट्रेनिंग घ्यायचं आणि त्या पद्धतीनं वागायचं. त्याचप्रमाणे यावर्षी जे सत्र आहे हे 2 मे पर 1 मेला आपला झेंडावंदन झाल्यानंतर 2 मे पासून आपली सुट्टी लागणार आहे आणि 15 जून पासून कालच पत्र प्राप्त झालेलं आहे. 15 जून पासून पुढील सेशन सुरू होणार आहे आणि 15 ते 29 पर्यंत सकाळची शाळा राहील आणि 30 नंतर 30 पासून पुन्हा पूर्ववत शाळा राहील. अशा प्रकारचं हे सत्र आहे. या सत्रात सर्व लोकांनी चांगल्या प्रकारे काम केलं. त्यासाठी आता ऊर्जा घेऊन पुढच्या सत्रात आणखी चांगल्या प्रकारे काम करा ही अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा जनगणनेचं काम आहे. तर उन्हाळ्याच्या सुट्टी तुमची यावर्षी जनगणनेमध्ये जाणार आहे. त्याच्यात जे काही माहिती येणार आहे ती माहिती मागवणं सुरूच आहे. आता त्या पद्धतीनं माहिती देऊन बहुतेक असं आणि ऐकण्यात आलं की BLO लोकांना जनगणनेचं काम राहणार नाही, बाकी लोकांना राहणार आहे. तर बाकी लोक जेवढे असतील तेवढे लोकांना काम राहीलच 100%. हे तर जनगणनेचं काम हे चालणार आहे 15 मे ते 15 जून 14 जून 15 जून आणि आपली शाळा लगेच सुरू होणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त आराम 1-2 मे ते 14 मे दरम्यान तेवढाच आराम भेटेल. बाकीचा आपल्याला यावर्षी पूर्ण वर्किंग राहणार आहे. तर अशा प्रकारे सर्वांनी सर्व काम चांगल्या प्रकारे करावं शुभेच्छा देऊ. मी माझे 2 शब्द